नमस्कार सर्वांना. वय वाढल्यानंतरही चेहरा तरुण आणि तजेलदार ठेवायचा आहे. फक्त या 10 सवयी आजपासूनच सुरू करा आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करा. आजकाल वयाच्या 40 नंतर महिलांच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे थकवा, चेहऱ्याची चमक जाणे, सैल पडलेली त्वचा आणि सुरकुत्या अशा समस्या अनेकांना जाणवतात. या 10 सवयी चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. टिप नंबर 1. रोज सकाळी नॅचरल नाभी थेरपी. सकाळी उठून चेहरा धुतल्यानंतर शुद्ध खोबरेल तेलाचे किंवा बदाम तेलाचे 2 थेंब आपल्या नाभीमध्ये बेंबीत लावा आणि हलके चोळा. आपल्या नाभीचा थेट संबंध चेहऱ्याच्या नसांशी असतो. या जुन्या सवयीमुळे त्वचेचा कोरडेपणा आतून संपतो, ओठ फाटत नाहीत आणि चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते. टिप नंबर 2. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाचे पाणी केवळ चेहऱ्याची नाही तर पूर्ण शरीराची त्वचा तरुण ठेवण्यासाठी हा जुना राजशाही उपाय आहे. अंघोळीच्या गरम पाण्यात रात्रीच 5 ते 6 कडुलिंबाचे पाने भिजवून ठेवा किंवा ती पाण्यात उकळा. या पाण्याने अंघोळ केल्याने शरीरावरील बारीक पुरळ खाज कमी होते आणि त्वचा एकदम फ्रेश राहते. टिप नंबर 3. रात्री तांब्याच्या भांड्यातील पाणी. रात्री तांब्यात किंवा ग्लासमध्ये पाणी भरून ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी ते प्या. तांब्यातील धातू शरीरातील उष्णता कमी करतो. पोटातील उष्णता शांत झाली की चेहऱ्यावर उष्णतेचे पुरळ किंवा डाग पडत नाही. टिप नंबर 4. घरातून बाहेर पडताना सुती पांढरा स्कार्फ वापरा. कडक उन्हात बाहेर जाताना नेहमी पांढऱ्या रंगाचा सुती स्कार्फ चेहऱ्याला बांधा. पांढरा रंग उन्हाचे किरण परावर्तित करतो, ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा करपण्यापासून वाचते आणि वांगचे डाग होत नाहीत. टिप नंबर 5. तांदूळ धुतानाचे पहिले पाणी. रोज वरण भात करताना आपण तांदूळ धुतो. त्या तांदळाचे पहिले पाणी फेकून न देता एका भांड्यात काढा. स्वयंपाक करताना मध्येच ते पाणी चेहऱ्यावर शिंपडा, स्प्रे करा. यामुळे त्वचेचे छिद्रे घट्ट होतात आणि चेहऱ्याचा सैलपणा कमी होऊन त्वचा तरुण दिसते. टिप नंबर 6. स्वयंपाकातील कच्च्या दुधाचा वापर. दुपारी किंवा सकाळी जेव्हा घरात दूध गरम करायला ठेवता तेव्हा त्यातील 2 चमचे कच्चे दूध उकळण्यापूर्वीचे एका वाटीत काढून ठेवा. ते दूध कापसाने चेहऱ्यावर लावा. हे जगातले सर्वात बेस्ट नॅचरल क्लिन्झर आहे, जे नसांमधील सगळी घाण बाहेर काढते आणि त्वचा मऊ ठेवते. टिप नंबर 7. ताकावरची साय आणि हळदीचा मॅजिक पॅक. महागड्या क्रीम लावण्याऐवजी दुपारी ताक बनवल्यावर त्यावर जी पातळ साय किंवा फेस येतो त्याची मूठभर घरची हळद मिसळा. हा लेप चेहऱ्यावर लावून 5 मिनिटे ठेवा आणि धुवून टाका. ताकातील लॅक्टिक ॲसिड त्वचेचा काळेपणा आणि 40 नंतर येणारे काळे डाग मुळापासून साफ करते. टिप नंबर 8. जेवणानंतर एक छोटा खडा सेंद्रिय गोड खाण्याची इच्छा झाल्यास साखर किंवा बेकरीचे पदार्थ न खाता दुपारच्या जेवणानंतर गुळाचा छोटा तुकडा चावून खावा.
गुळामध्ये भरपूर लोह असते जे शरीरातील रक्त स्वच्छ करते. रक्त आतून शुद्ध झाले की चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत आणि त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करते. टिप नंबर 9. दुपारच्या जेवणात ताजी कोथिंबीर. कोथिंबीर केवळ चवीसाठी नसून ती एक उत्तम एंटीसेप्टिक औषध आहे. दुपारच्या जेवणात भरपूर ताजी कोथिंबीर खाण्याची सवय ठेवा. ह्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींना म्हातारी होण्यापासून रोखतात आणि चेहऱ्याची चमक टिकवून ठेवतात. टिप नंबर 10. बेसन आणि दह्याचा घरगुती लेप. आठवड्यातून एकदा साबण लावण्याऐवजी 1 चमचा बेसन आणि 1 चमचा ताजे दही एकत्र करून चेहऱ्याला लावा. फॅट्स त्वचेला मऊ ठेवतात आणि बेसन चेहऱ्यावरील मृत त्वचा डेड स्किन हळूवारपणे काढून टाकते. तर मैत्रिणींनो, हे होते आपले घरगुती आणि अगदी सोपे 10 उपाय. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर स्वतःची काळजी घेणं कधी सोडायचं नाही, कारण तुम्ही आहात तरच घर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.